प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लोकवृत्त वर्तमानाच्या 13व्या अध्यायातील 24व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, तो त्यांना म्हणाला, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने यत्न करा, कारण मी तुम्हास सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना आत जाता येणार नाही. नेटाने प्रयत्न करणे म्हणजेच जोमाने, हार न मानता यश मिळेल तोपर्यंत प्रयत्न करणे. प्रभूच्या बोलण्यातून असे प्रतीत होते की स्वर्गात प्रवेश करणे खरोखर कठीण काम आहे. तसे पाहिल्यास खुद्द प्रभू येशू ख्रिस्तानेच ते सोपे करून ठेवले होते. देवाच्या पूर्व योजनेनुसार मानवाला स्वर्गात स्थान मिळावे म्हणून स्वतः निर्दोष व निष्कलंक असताना देखील तो मनुष्याच्या वाट्याचे वधस्तंभावरील मरण सहन करणार होता व पुढे त्याने तसे केलेही. त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्यांस तो पापक्षमा, सार्वकालिक जीवन व स्वर्गीय राज्यात राहण्याचा अधिकार देव करीतो. तरीही तो म्हणाला, नेटाने प्रयत्न करा, कारण अनेकांना ते जमणार नाही. ख्रिस्ताबद्दलच्या भविष्यांमध्ये त्याचा उल्लेख कोण शिला असा करण्यात आला आहे. शास्त्रलेख सांगतो, पहा, निवडलेली मूल्यवान अशी कोण शिला मी सियोनात बसवितो, तिच्यावर विश्वास ठेवणारा फजित होणार नाही. म्हणून विश्वास ठेवणाऱ्यांस तो मूल्यवान आहे, परंतु जे विश्वास ठेवित नाही त्यांना तो ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला आहे. याचाच अर्थ ख्रिस्तालाही ठाऊक होते की सर्व सत्य समोर असूनही विश्वास न ठेवण्या इतपत आंधळेपणा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. म्हणून ते ख्रिस्तासंबंधाने अडखळतील व स्वर्गीय राज्यापासून वंचित राहतील, असे त्याने म्हटले. मत्तई तर कडक शब्दांत मांडतो, जो या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल, परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा भुगाभुगा होईल. थोडक्यात त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांस खास करून न्यायाच्या दिवशी त्याच्या क्रोधास सामोरे जावे लागेल व त्यांचा नाश होईल. ख्रिस्त म्हणाला होता, जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य होय. आपल्यासाठी ख्रिस्त मूल्यवान कोनशिला आहे की अडखळण्याचा खडक? आपणही धन्य ठरावे हीच प्रभुचरणी प्रार्थना. धन्यवाद. जगदूता